थोडे माहेलका, लेखक अशोक निंबाळकर, भाग 6. रावरंभा निराश होऊन दरबारातून परतले. त्यांच्या या अपमानानं मीर आलम, अशरफुर उमरा, घासीमिया ही सरदार मंडळी खुश झाली. रावरंभा आणि राजा चंदूलाल हे दोघेच मातब्बर मराठा सरदार. सर्वांनाच माहेलका आपल्या पदरी असावी ही मनीषा होती. ती रावरंभांमुळे धुळीस मिळाली. म्हणूनच सर्वांनाच आता रावरंभाची अवस्था सुखावून गेली. रावरंभांवर जलील होण्याचा हा पहिलाच समय होता. बड़े डिंगे मार रहा था वफादारी के, अब कहाँ गया चौड़ी छाती वाला. मीर ने भर दरबारात रावरंभांचा उपमर्द केला. उसका मुंह देखा क्या आपने, कैसा लंगूर जैसा हो गया था. उमराच्या या विनोदावर सगळे हसले. रावरंभांच्या पीठ पीछे बुराई सुरू झाली. सारा दरबार हास्य कल्लोळात बुडाला. निजाम पुत्र सिकंदर जहाला ही बुराई सहन झाली नाही. आप मर्द कहलाते हो और एक मर्द का ऐसा उपहास करते हो. त्यांनी सर्वांनाच फटकारलं. हुजूर, आपको आदमी की पहचान नहीं. रावरंभा के गद्दारी की खाल उधेड़ दी, अच्छा हुआ. मीरदा सिकंदर जहाला समजावलं. बाकीच्या मंडळींनी त्यांचं समर्थन केलं. सिकंदर जहाने नाईलाजाने माघार घेतली. पण रावरंभावरील आरोप त्याला मान्य नव्हता. रावरंभा दरबारातून बाहेर तर पडले, पण जायचं कुठे. पहिल्यांदाच त्यांना असा जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिल्याचं दिसलं. महालात जावं तर माहेलकाला एकटं टाकल्यासारखं होईल, आणि तिच्याकडे जावं तर जबाब काय द्यायचा. कोणत्या तोंडानं तिच्यापुढं उभा राहू. अपयश तोंड दाखवायला जागा ठेवत नाही. आत्ताच फौज नेऊन माहेलकाच्या घरावरील वेढा उठवावा, तिच्यामध्ये बगावत समजतो, नाहीतर आणखीन काय. नाहीतरी केलीच की इतकी वर्षे इमानदारी. काय फळ मिळालं. माहेलका आणि आम्ही दोन शरीर असलो तरी एकच दिल धडकतो त्यात. हे काय निजामाला ठाव नाही. सगळ्या गोष्टी तो जाणू नये, मग तरीही असा फैसला का घेतला त्यानं. हे सवाल त्यांना बोचकारायला लागले. महालाच्या पायऱ्या उतरतानाच कितीतरी वेळ गेला. डोक्यावर छत्री धरणारा सेवकही बुचकळ्यात पडला. पालखी दाराशी उभी, घोडेस्वार लगाम लावून उभा, तरीही रावरंभा दोघांकडेही वळले नाही. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून कोणीच त्यांना हटकलं नाही. धीम्या पावलानं ते माहेलकाच्या महालाकडे निघाले. एक वेळ माणूस आपला अपमान केले, पण आपल्या प्रेयसी समोर झालेला उपमर्द सहन करत नाही. रावरंभाही त्याच मानसिकतेतून निघाले होते. त्यांच्या पायात मर्यादेची बेडी होती, म्हणून ते सबुरीनं घेत होते. नाहीतर केव्हाच निजामशाही गेलेली असती. माहेलकानं ही हरकत खरेच केली का नाही याची खरी खोटी करायची, मग बघू बेत एकेकाचा. रावरंभांच्या या निर्णयानं पावलांचा वेग तीव्र झाला. झपाझप पावलं टाकत त्यांनी माहेलकाचा महल गाठला. रावरंभा दिसताच वेढ्यातील सैनिक सावध झाले. डोळ्यातील चमक कमी झाली होती. उत्साही मावळला होता, पण करारीपण चेहऱ्यावर कायम होतं. सैनिकांनी त्यांना वाट मोकळी करून दिली. त्यांच्या मागं चालणारा लवाजमा पाहून सैनिकांना आश्चर्य वाटलं. रावरंभांना पाहताच माहेल तिच्या डोळ्यात त्यांना ती रावरंभांच्या चेहऱ्यावर आपल्या आझादीच्या खुणा धुंडाळू लागली, पण त्या कुठेच सापडेना. माहेलकाच्या भाव बदलत गेला. त्या आनंदावर विरजण पडलं. रावरंभांचा चेहरा खरकन उतरला. नाही, आम्ही हारलो. तुमच्यासाठी आमची जहागिरी, बहादुरी काही काही कामी आलं नाही. आम्ही आत्ताही जंग पुकारू तुमच्यासाठी, पण काही गोष्टींचा खुलासा व्हावा म्हणून धीर धरला. माहेलका बोलण्यापूर्वी रावरंभांनी आपली खदखद व्यक्त केली. स्वतःला सावरत माहेलका म्हणाली, राजाजी, तुमची साथ असेल तर जहान्नूम सुद्धा माझ्यासाठी जन्नत सारखा. वाईट याचं वाटतंय
मेहरुनिसा दोघेही दिवाण. निजाम टरकला. त्याची काय बिशात माहेल पंगा घेईल. पाण्यात गेली. तर खातर जमा कर. टोकात नसताना मी त्यांच्या वाटलं की काय माहेलकाला असं रावरंभांना आला. असं वाटतंय त्याला. तो काही ऐकून घ्यायचा का? आम्ही बिदरच्या त्याला अति कसं काय होऊ शकतंय? वनाजीचा सवाल. आम्हालाही तेच खटकतंय घटकाभरापासून, पण त्यावर बाईसाहेबांची मोहोर आहे, त्यामुळे आम्ही पडलो. उद्या कोणी कोणाची मोहोर लावी? माहेलकाने देवाला सवाल केला. वनाजी, आपल्या गद्दारीवर साठी अस्तनीतला निखारा शोधला पाहिजे. रावराम पेट त्या ओढायची आदत आहे आपल्याला. आम्ही मागं थोडीच राज्य बुडणार आहे. राज्य बुडणार नसलं तरी कोणीतरी दोन जीवाचं झालं तरी फिकीर करा. रावरंभांनी मेहरुनिसाला सल्ला दिला. तसा तिनं चेहऱ्यावर लाजून बुरखा ओढला. त्याला आम्हीच जिम्मेदार. माहेलकाच्या मनात अपराधी भावना. तुम्ही स्वतःला मुजरीम मानता. रावरंभांनी तिला, तुमचं हे माझ्यासाठी जळणं मला बघवत नाही. माझी जिंदगीच अशी तुफानाची. तुम्ही सगळे माझ्यामुळे नका उगाच भरकटू. जगू द्या मला माझं जिणं एकटीला. माहेलकाला या सगळ्यांनाच आपल्यामुळे तसदी होत असल्याचं वाटत होतं. तुफानात उडून जायला हा रावरंभा काही पाला पाचवला नाही, आणि आम्ही एकदा हात धरला म्हणजे धरला. तो मध्ये सोडून काय हिजड्यासारख्या टाळ्या वाजवत फिरू म्हणता? परत असं बोलून आमच्या काळजाला डागण्या देऊ नका. रावरंभाच्या या अतिरेकी प्रेमानं माहेलकाला हुंदका दाटला. रावरंभांनी तिला अलगद आपल्या कुशीत ओढलं. खबरे पेरा, काय बिदागी वाटायची ती वाटा खेरापतीसारखी, पण चोर शोधून काढा, आणि त्याचा करता करवित आहे. रावरंभाच्या या आदेशासरशी वनाजी मोहिमेवर गेला. मेहरुनिसा त्याला दरवाजापर्यंत सोडायला गेली. रावरंभा माहेलकाच्या घरी मुक्कामाला राहिल्यानं बाहेरचा वेढा आणखी कडक केला गेला. मीरनं आपले खासे शिपाई महालाच्या भोवती पहाऱ्याला ठेवले होते. रावरंभांच्याही मुसक्या आवळायचा त्याचा मनसुबा होता. निजामाकडे तो एक एक खोटे सबूत देत होता, पण निजाम त्याची हरकत कानानिराळी करत होता. 2 दिवस याच धामधुमीत गेले. रावरंभा अस्वस्थ झाले. करमाळ्याला आबासाहेबांना निरोप धाडून निजामावर हल्ला करायचा या निर्णयावर ते आले. वनाजीच्याही हाती ठोस काहीच लागत नव्हतं. हुक्क्याच्या नदीला पडलेला पेळ काढत निजामानं ती सरळ केली. जोरात झुरका ओढत त्यानं धूर तोंडात घेतला. घशापर्यंत नेत तो नाकातून सोडला. तोंडातून निघालेल्या वलयाकडे एकटक पाहत तो कसल्याशा विचारात बुडला. तेवढ्यात एक सेवक बिगीनं भीतर आला. त्यानं मुजरा केला, तरीही निजाम आपल्याच तंद्री. हुजूर,
निजामानं वाकडी नजर करत सेवकाकडे पाहिलं. तशी त्याची नजर जमिनीला खेळली. खुदावंत पेशवे, दरबार से कोई आया है. मरगळलेल्या अवस्थेत बसलेला निजाम टणकन उडाला. रावरंभा बगावत तर नाही ना करणार? उगाच आपण माहेलकाच्या कोठीवर चौक्या बसवल्या. मीरचा ऐकून हा सैतानी फैसला केला. रावने काही भरवलं तर नसेल? या मराठ्यांचा काही भरोसा नाही. गोडी गुलाबीत राहिलं तर एक वेळ पुरं वतन बहाल करतील. तर त्यांचा जमीर दुखावला तर त्यांच्या अंगात सैतान घुसतो. सुक्याबरोबर ओलही जाळतील. आवंढा घेऊन त्यानं सेवकाकडून अंदाज घेतला. हुजूर, काही नजराणा दिसतोय. सेवकानं माहिती दिल्यावर निजामाचा जीव भांड्यात पडला. भीतर बुलाव, सन्मान से. निजामानं आदेश दिला. पेशवे दरबारातील दोघे आत आले. त्यांनी निजामाला मुजरा केला. जरीच्या कपड्याखाली 2 थाळ्या होत्या. एकीत हळद कुंकू आणि आमंत्रणाचा खलिता. दुसरीत होता मेवा मिठाईचा नजराणा. त्यावरचा कपडा हटवला गेला. पेशव्या घरचा तोहफा और शादीचा न्योता कबूल करा हुजूर, अशी विनंती करत पुण्याहून आलेल्या सेवकानं निजामाच्या नोकराकडे थाळ सोपवली. निजामानं तो तोहफा हस्तस्पर्श करून कबूल केला. शादी किसकी? निजामानं विचारलं. पेशवा सवाई माधवराव की. आपला खासा इंतजाम आहे. तुमच्यासाठी हा खास शाही नजराणा दिलाय. पेशव्यांच्या नोकरांनी खुलासा केला. निजाम म्हणाला, जरूर पुणे आएंगे. पेशव्यांच्या नोकराने त्यांचा शुक्रिया अदा केला. इनकी मेहमान नवाजी करो. आपल्या सेवकांना निजामानं आदेश दिला. त्या पेशव्यांच्या प्रतिनिधींना सन्मानपूर्वक मुक्कामाच्या जागेवर नेण्यात आलं. मसलतीसाठी सगळ्या सरदारांना बोलवा. निजामाच्या आदेशानंतर सर्वांना निरोप धाडले गेले. हुकूम शिरसावंद्य मानून झाडून छोटे मोठे सरदार हजर झाले. निजाम ज्यांची आतुरतेनं वाट पाहत होता ते रावरंभा कुठेच दिसेना. घडी फार हिकमती. माहेलकाच्या घरावरच्या चौक्या उठवल्या बिगर तो यायचा नाही. निजामानं रावरंभांचं दुखणं ओळखलं. माहेलकाच्या घरावरच्या चौक्या उठवा. निजामाच्या या फरमानामुळं मीर आलम पिसाळला. हा काय गजब फैसला! माहेलकासारख्या गद्दाराला असं मोकळं सोडलं तर कल कोणीही उठून निजामाचा खिलाफ जाऊन बागी बनेल. खुदावंत, या गोष्टीचा ख्याल करा. मीरनं सल्ला दिला. आम्ही एकदा फैसला केलाय, त्यात आता बदल व्हायचा नाही. राजनीति हर दिन अपनी सूरत बदलते आलम मियाँ. दाढ़ी के बाल सफेद हो गए लेकिन तजुर्बा नहीं आया आप. मीर आलम तरकटीला लागल्यानं निजाम अलीनं त्याला सुनावलं. अपमान गिळत मीर निमूटपणे आपल्या आसनावर बसत फुटफुटला. रावनं काय चेटूक केलंय या निजामावर काही कळत नाही. दरबारावर नजर फिरवत निजाम म्हणाला, पूना के पेशवा की शादी है, उसमें हमें बुलाया है. इसके बारे में हमें आपकी राय चाहिए. त्या दगलबाज मराठ्यावर भरोसा म्हणजे कासिमियांची ही राय निजामानं शांतपणे ऐकली. मान हलवत त्यानं मीरवर नजर टाकली. पेशवा इतना बड़ा नहीं कि उसकी शादी में आप जाए. छत्रपति के सेवक को हम क्यों इतना बड़ा कर रहे हैं? वैसे भी नाबालिग पेशवा से क्या डर. हुजूर, तुम्ही त्याच्या शादीला जाऊन कशाला त्याचा रुतबा वाढवता? उमराने आपली राय दिली. एकंदर सर्व मुस्लिम सरदारांनी निजामाला शादीला जाण्यापासून रोखलं. ही विरोधाची मालिका सुरू असताना रावरंभा दरबारात आले. निजामाचा चेहरा उजळला, मात्र इतरांचे चेहरे पडले. माहेलकाच्या घरावरील चौक्या हटवल्यानं रावरंभा दरबारात आले होते. निजामानं त्यांची राय विचारली. पेशवा सवाई माधवरावाच्या लग्नाचं निमंत्रण म्हणजे निजामशाहीसाठी नव्या राजनीतीचा पैगाम आहे. हजरतांनी जरूर जावं. हां, बरोबर. हुजूरतांना गिरफ्तार करायला लावून तुम्ही वतन बुडवायला मोकळे. मीरच्या या गुस्ताखीकडे रावरंभांनी जहर भरल्या नजरेनं पाहिलं. आणि आमचा फडकवण्यासाठी आमचा अडसर त्या निशाण्याची काठी बनवायचा न्योता पाठवला आणि वरून दिल्लीला आम्ही फितूर झाल्याची पेशवा बाजीरावनं केली. आमच्या घरात भांडणं लावून सलावत जंगास निजाम करण्याचा त्याचा मनसुबा.
अशा दगलबाज पेशवावर भरोसा काय म्हणून ठेवायचा? त्यांच्या घरची शादी असो नाहीतर मयत, आमच्यासाठी खौफ. निजामानं जाहीररित्या खतखत व्यक्त केली. मराठी समोरून वार करतील, पण असं शादीला बोलावून दगलबाजी नाही करीत, रावरंभांनी अभिमानानं सांगितलं. हुजूर बघा, पेशव्यांची भाडगिरी चालली आहे. मीरनं रावरंभाकडे बोट दाखवत निजामाला उकसवण्याचा प्रयत्न केला. आम्ही मराठ्यांचा इतिहास सांगितला, यात भाडगिरीचा सवाल येतो कुठे? रावरंभांनी प्रतिप्रश्न केला. शादीवर बोला, उगाच आमचा वक्त खराब करू नका. निजामानं दोघांनाही फटकारलं. खुदावंत, मांजर रोड झालं की उंदरांचा सुळसुळाट व्हायला वेळ लागत नाही. रावरंभांनी निजामाला टोमणा मारला. मीरला वेळीच नाही आवरलं तर सल्तनत बुडायला वेळ तो कितीसा लागेल, असे ते मनातच विचार करत होते. नथीतून तीर मारायचा ख्वाब सोडा, मीरनं रावरंभाला पलटवार केला. ही शादी निजामशाही आणि पेशव्यातील दोस्तीचा पैगाम घेऊन आली. हा मौका आहे निजामशाहीसाठी. ही आमची पोटतिडीक आहे. रावरंभा, तुम्ही म्हणता ते घडीभर खरं धरलं तर दोस्तीचा पैगाम कसा? निजामानं स्पष्टीकरण विचारलं. यावर उत्तर देताना रावरंभा म्हणाले, ते काही साधंसुधं लग्न नाही, पेशव्या घरचं कार्य आहे. देशोदेशीचे राजे महाराजे बादशाह येणार, तिथं आपण नाही जाणार म्हणल्यावर कसं दिसेल? पेशवा उगाच डूग धरून राहायचा, त्याच्या मनात अढी राहील. आधीच आपले दुश्मन काही कमी नाही. या घडीला पेशव्यासारखा मातब्बर दुश्मन निजामशाहीला अंगावर घ्यायला नाही परवडणार. या वक्ताला गोडी गुलाबीने जे साधलं ते झगड्यातून काहीच हासिल होणार नाही. रावरंभांचं म्हणणं निजामाला पटलं. राय तो सही है. निजामानं मान डोलावली. निजामानं ठरवलं म्हणजे ते जाणार, असा विचार मनात धरून मीर म्हणाला, सवाई माधवरावाची उमर ती काय? एवढ्या बच्च्याच्या शादीला एवढ्या मोठ्या सल्तनतीचा बादशाह? बरं, राहून राहून विचार येतोय, दगा फटका झाला तर काय घ्या? मीरच्या या शंकेनं निजामाचा विश्वास ढळमळीत झाला. मग फर्जंद सिकंदर जहाला पाठवणं बेहत्तर राहील. रावरंभांनी काढलेली ही नवी युक्ती निजामाला पटली, पण त्यानं पडदानशीन बेगमकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर भीती दाटलेली दिसली. सिकंदर जहा आमच्या कलेजाचा तुकडा, त्यात गादीचा वारीस, जोखीम वाटते. तुम्ही घ्याल? निजामाच्या या भीतीवजा आवाहनानंतर रावरंभा हसले. बघा, सल्ला द्यायला पुढे आणि आता जोखीम घ्यायचा वक्त आला तर दात खेळ बसले. मीर साहब, हर बार अपनी औकात दिखाने की जरूरत नाही. रावरंभांनी फेकलेल्या या वाघ बाणाने मीर पुरता घायल झाला. त्याने निजामाकडे चाप लावा या रावरंभाला या नजरेनं पाहिलं. हर बार झगडा जरुरी आहे. निजामानं दोघांनाही समज दिली. आम्ही जोखीम घ्यायला कधी मुकरलो? रावरंभांनी उलट सवाल केला. ठीक आहे, तर मग फर्जंदासोबत उमराही जाईल, काही खासे शिपाई सोबतीला घ्या. रावरंभा, तुम्ही जातीनं लक्ष घाला. आम्ही काळीच काढून देतोय तुमच्या हातावर. काळजी नसावी हुजूर, दगलबाजी होणार नाही याची खात्री देतो. निजामानं समाधान व्यक्त केलं. त्यापेक्षाही त्याच्या बेगमचा जीव भांड्यात पडला. शाही शादीत जाण्याचा मौका मिळाल्यानं उमराचा विरोध मावळला. मीरची उलाघाल रावरंभांना पहावेला. निजाम दरबार मोडणार तोच वनाची धावत आला. गुस्ताखी माफ, पर इस गुन्हेगार को आप ही सजा दो हुजूर. कौन है ये? निजामाने विचारलं. इसने की हरकत? वनाजीनं स्पष्टीकरण दिलं. रावरंभांना कळे ना कोणसी हरकत. त्यांनी सवाल केला. रावजी यानंच बनवली होती माहेलकाची बनावट मोहोर, सारे चवाक. वनाजीनं त्या आरोपीच्या गळ्याला तलवार लावली. बोल, केला की नाही गुन्हा? हा खुदावंत, माझीच गलती. मला सोन्याच्या मोहरा मिळाल्या, त्या बदल्यात मी मना केलं, पण माझ्या कुटुंबाचा काटा काढण्याची धमकी दिली. तो आप बचेगा क्या तू? वनाजीनं त्याच्या ढोंगणावर जोराची लाथ मारली. तसा तो आरोपी मीरच्या आसनापुढे पडला. बघा हुजूर, काही लोकांनी किती घाई केली आम्हाला मुजरीम बनवण्याची. मीर आलम ओशाळला. कोणी केली ती हरकत? निजामानं विचारणा केली. जी पडता होता तोंडाला. ठीक है, इसका भी मुंह किसी को नहीं दिखना चाहिए. तो आरोपी मोठ्यानं ओरडायला लागला. हुजूर, 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 ऐसा मत करो हुजूर, ऐसा मत करो.
त्याच्या विनवणीकडे दुर्लक्ष करत निजाम निघून गेला. त्या आरोपीच्या गगनभेदी आरोळीनं सारा दरबार हेलावला. आपल्यावरचा डाग धुतला गेला. रावजीही त्यातून सही सलामत सुटल्यानं माहेलका आज खुश होती. पिराचा वार असल्यानं तिच्या खुशीला चार चांद लागले. गेल्या काही दिवसापासून माहेलका आपल्या कोठीऐवजी रावरंभांच्या देवडीवरच राहत होती. दरबारात घडलेली माहिती तिच्या कानावर अगोदरच येऊन थडकली होती. तिला फक्त रावरंभांचा इंतजार होता. ती केव्हापासून मुख्य दरवाजाकडे नजर लावून होती. कधी एकदाचे त्यांच्या गळ्यात पडते असं तिला वाटत होतं. तेवढ्यात वर्दी आली. आरोळी घुमली. रावरंभा दिमाखात पालखीतून उतरले. सेवकाने त्यांच्या डोक्यावर छत्री धरली. वनाजी घोड्यावरून उडी मारतात त्यांच्या सोबत चालू लागला. माहेलकानं वरून हा नजारा पाहिला. तिचा जीव पावसाळ्यात फुलणाऱ्या रानफुलांसारखा फुलला. रावरंभांनी आल्या आल्या माहेलकाकडे पाहत हास्य कटाक्ष टाकला. दासीनं जलपात्र समोर ठेवलं. त्यांनी जलपान केल्यावर माहेलकानं आपल्या दुपट्ट्यानं रावरंभांच्या ओठावरचे जलबिंदू टिपले. त्यांच्या चेहऱ्यावर कसलीशी चिंता होती. माहेलकानं न राहून विचारलं, काही मसलाय का परेशानीचा? नाही, उलट आज आम्ही तुमच्यावरचा डाग धुवून काढू. त्या वनाजीनं धुंडाळून काढलं त्या हरामजाद्याला. आता आमची चिंता मिटली. आमच्यामुळे तुम्ही संशयाच्या फेरात अडकला होता. तुम्ही सही सलामत सुटलात. आज आमच्या खुशीचा ठिकाणा नाही. सब अल्लाची दुआ. माहेलकानं आकाशाकडे पाहत प्रार्थना केली. परेशानी पळाली तरी राजांना कसली तरी चिंता सतावली. नाही माहेलका, आम्हाला कधी आमच्या जीवाची काळजी नाही. रावरंभाचं वाक्य अर्ध्यावर तोडत माहेलका म्हणाली, आता आहे राजाजी, आपण आमच्यासाठी जीव जात. आधी आम्ही गैरसमजानं तुमच्या जीवाला घोर लावला. आता दिनरात साथ साथ असूनही तेच. मीच मनहूस आहे तुमच्यासाठी. बोलता बोलता तिचं हृदय भरून आलं. तुम्ही आम्हाला वेगळं का समजता? जीव नाही जाळला तुमच्यासाठी तर त्या मोहब्बताला काय अर्थ आहे? तुम्ही भांगात आमच्या नावाचं कुंकू भरत नसलात, तुमच्यासोबत 7 फेरे झाले नसले म्हणून काय झालं? पंचप्राणाची आरती ओवाळता हे दिसत नाही का आम्हाला? लग्नाची बायको तरी करेल की नाही एवढं काय माहीत? जीव ओवाळू नको तर काय करू? रीतिरिवाज मला पाळता येतील की नाही पता नाही. मजहब तर माझ्या हातात नाही. मी माझ्या घराण्याचा इतिहासही बदलू शकत नाही. बेपनाह मोहब्बत करणं एवढंच माझ्या हातात. जाणतो आम्ही माहेलकाबाई, रीतिरिवाज, मजहब, घरंदाजपणा असली दिवार खडी करून उगाच प्रेमाला गिरफ्तार नका करू. पुन्हा ही भाषाही नको आमच्यासमोर. माहेलकानं मान हलवली. रावरंभांनी तिला जवळ बसवून घेतली. वारा ढाळणाऱ्या दासीही दूर झाल्या. जरा वेळ असाच गेला. तिला कसं सांगावं हेच त्यांना समजेना. ते हिया करून म्हणाले, माहेलका, हा राजाजी, आम्ही 3 आठवडे इथे भागानगरात नाही. तिच्या डोळ्यात टचकन पाणी भरलं. नाही, आम्ही नाही राहू शकत तुमच्याशिवाय. माहेलका क्षणाचाही विलंब न लावता बोलली. तीच तर परेशानी आहे. रावरंभा अगतिकपणे बोलले. दुसऱ्या कोणा उमरावर सोपवाई मोहीम. माहेलकाने हट्ट धरला. नाही, ते होणे नाही. इथं आम्हीच जातीनं हवेत हजरत आणलं. आमच्यामुळे मोहीम मुकरर झाली. रावरंभा नाईलाजाने बोलले. अशी कोणती कामगिरी म्हणायची? जीवावर बेतणारं काही असेल तर आम्ही त्यात शरीक होणार. माहेलका हट्टाला पेटली. नाही माहेलका, जीवावर बेतणारं काही नाही, पण जोखीम आहे. असली कसली जोखीम? माहेलकानं कुतूहलानं विचारलं. फर्जंद सिकंदर जहाच्या जीवाची. रावरंभाच्या या उत्तरानं माहेलका बुचकळ्यात पडली. पुण्यात पेशवा सवाई माधवरावांची शादी आहे. त्यांचं निजामशाहीला निमंत्रण आलं. पण निजामाऐवजी फर्जंद सिकंदर जहा जाणार आहे. त्यांच्यासोबत आम्ही जावं असा निजाम अलींचा अट्टहास. म्हणून आम्हाला ते कबूल करावं लागलं. मग त्यात काय एवढं? माहेलकाने सहजगत्या मत मांडलं. नाही माहेलका, हे वाटतं तेवढं सोपं नाही. हा राजकारणाचा डाव आहे. साधला तर ठीक, नाहीतर कावेरीसारखा उलटतो. आणि उलटलेला डाव सावरणं महाकठीण. पेशवे करतील का काही दगाफटका? नाही, ती शक्यता तर नाही.
म्हणून आम्हीच घेतली आहे जोखीम. पण शेवटी सियासत आहे. कोणाच्या नरडीचा घोट घ्यायला लावेल सांगता नाही यायचं. शंका असेल तर नकार कळवा राजाजींना. माहेलकानं काळजी व्हावी. एक वेळ धनुष्यातून सुटलेला बाण माघारी येईल, पण या रावरंभांच्या तोंडून निघालेला शब्द नाही वापस यायचा. जबान म्हणजे जबान. काळजी आम्हाला राजकारणाची नाहीच. आमचा जीव तुटतोय तो आपल्यासाठी. आम्ही राहू इथे. तुम्हाला घोर लागणार असेल तर आम्ही नाही धरणार हट्ट. माहेलकानं त्यागाची भूमिका घेतली. तोच तर पेच आहे. रावरंभा विचारात पडला. निजाम अली माहेलकाला मोहिमेवर नेण्यास परवानगी देण्याची शक्यता धुसर होती. त्यामुळे हा पेच कसा सोडवायचा याचाच त्यांना घोर लागला होता. रावजी, आम्ही विनवणी करू का हजरतांना? माहेलकानं आपला मनमानस सांगितलं. नाही, कदापि नाही. परवानगी मिळायचीच नाही. तिच्या चेहऱ्यावर शंका उभी राहिली. ते पाहून रावरंभा म्हणाले, एकदा का माणसाच्या मनावर संशयाची काजळी चढली तर ती खासून काढायला बराच अवधी जातो. तुम्ही नाही का आमच्याबद्दल डोक्यात खूळ घालून घेतलं होतं? तिनं शून्यात नजर लावली. काही तरकीब ढूंढावी लागेल असं रावरंभा म्हणाला. बराच वेळ असाच गेला. अल्लाह ताला जरूर मदत करेगा. रावरंभा हसून ओरडले, माहिल का, मिल गया रास्ता, मिल गया. देखो, अल्लाह का नाम लिया और राह नजर आई. माहेलकाने देवाच्या अस्तित्वाचा पुरावा दिला. कुछ ऐसा ही समजो. युक्ती सुचल्यानं रावरंभांनी तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं. क्या तरकीब है राजाजी? माहेलकाच्या चेहऱ्यावर कुतूहल दाटलं. हम पेशवा के शादी के लिए पुणे निकलेंगे. उससे पहले आप अजमेर जाओ. हम दरगाह के दर्शन तो करना चाहते हैं, लेकिन आपके साथ. माहेलकानं त्यांच्या फैसल्यावर नाराजी प्रकट केली. पुरी बात तो सुनो जाने मन. असं म्हणत तिची नाराजी रावरंभांनी हास्यात गिळून टाकली. ती कावरी बावरी झाल्याचं पाहून ते म्हणाले, आप निकलोगी अजमेर पर पहुंचोगी करमाळा. माहेलकाच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न उभे राहिले. करमाळ्यात आम्ही तुमची सोबत करू. तसे तिच्या समोरील प्रश्नांना उत्तर मिळाली. ती काय समजायचं ते समजले. पर हम अजमेर जरूर जाएंगे. माहेलकाने संकल्प केला. क्यों नहीं, उन्होंने हमें इतना कीमती तोहफा दिया है. तिच्या गालावर हात फिरवत ते म्हणाले. तिचा संकल्प सत्यात उतरवण्याचं रावरंभांनी वचन दिलं. राजवाड्यात जायला माहेलका घाबरत होती. मुल्कद्रोहाच्या आरोपामुळे तिच्यात भीती बसली होती. अजमेरला जाण्यासाठी निजामाकडे परवानगी मागताना तिला डर वाटत होता. एक एक पाऊल तिला जड वाटायला लागलं. अर्धवट मैफल सोडून गेल्यापासून ती पहिल्यांदा राजप्रासादाच्या पायऱ्या चढत होती. एकदा नव्हे, तीनदा तिनं निजामाचा आदेश धुडकावला होता. रावरंभाच्या आग्रहामुळे ती परवानगीसाठी आली होती. माहेलका आल्याचं समजताच निजाम अली बाहेर आला. इतक्या लवकर भेट मिळेल असं तिला वाटलं नव्हतं. निजाम येत असल्याचं पाहून माहेलकानं मुजरा केला. राजनर्तकी माहेलकाचं निजाम दरबारात स्वागत. निजामाच्या या आपुलकीनं माहेलका बुचकळ्यात पडली. आज कसं काय दरबाराची वाट चुकलात? या प्रश्नानं ती निम्मी गार झाली. अधोमुख होत अवगुंठनात तिची चुळबुळ सुरू झाली. निजामानं ती हेरली. वजह काय आगमनाची? माहेलकाला हा सवाल झाडाझडतीसारखा वाटला. मात्र आपलं म्हणणं मांडण्यासाठी तिला मौका मिळाला. हुजूर, हम अजमेर जाना चाहते हैं. किस लिए? निजामानं पुन्हा आडव्यात जाऊन विचारणा केली. जी, दर्शन हेतु. तो हम क्या करें? इजाजत चाहते हैं. हमारी इजाजत? निजाम मोठ्यानं हसला. तसा माहेलकाचा नूर बदलला. हमारी इजाजत की जरूरत कब से पड़ने लगी? आप हमारे मालिक हैं. हम कहाँ मालिक? मालिक तो वो रावरंभा है आपके लिए. हाँ, वो तो मालिक है मेरे जिस्म के. मोहब्बत करते हैं हम उनसे. आप इस सल्तनत के मालिक हैं और इस वतन से हमें उतना ही इश्क है. माहेलका ने बाणेदारपणे जवाब दिया. आप हमारे दरबार की नर्तकी है, यह मत भूलो. इसी वक्त हम अपना ये मुकुट आपके कदमों पे उतार देते हैं खुदावन. रावरंभांनी इजाजत दिली असती तर आम्ही थोडंच अडवलं असतं आपल्याला. निजामानं पडतं घेतलं. जहा जाना चाहती हो आप जा सकती हो. असं म्हणत निजामानं परवानगी दिली.
मुजरा करत माहेलका राजदरबारातून निघून गेली. माहेलका महालात आल्यावर तिनं सर्व हकीकत बयां केली. रावरम्मांना हसू आवरलं नाही. आप हमारी बेइज्जती पर हंस रहे ना राजाजी, आपकी नहीं उस डरपोक निजाम अली की. रावरम्मांच्या खुलाशानंतर ती गोंधळली. हुकूमत का मालिक, लेकिन हमारी महबूबा से डर गया. ते हसायला लागले. महबूबा से नहीं, उसके महबूब से. माहेलका ने खुलासा केला. अब शायर लोग हमें थोड़ी ना बोलने देंगे. हसत माहेलकावर त्यांनी स्तुतिसुमन उधळलं. शायर तो आप भी है लेकिन आप जैसा नहीं. रावरम्मांनी तिचं वर्चस्व मान्य केलं. आपसे हम हैं, हमसे आप नहीं. वाह क्या बात है. रावरम्मांनी दाद दी. हमारी फिजूल बात में भी आपको शायरी नजर आती है. शायर का हर अंदाज शायराना होता है. रावरम्मांची ही साखर पेरणी तिला गोड लागली. माझ्या शायरीला तुमच्यामुळे हा अंदाज आलाय राजाजी. माहेलकानं सर्व श्रेय रावरम्मांना देऊन टाकलं. द्वैत सरलं म्हणता अन पुन्हा ही हमापची भाषा. रावरम्मांनी नाराजी प्रकट केली. आपका यह अंदाज हमें दीवाना करता है. एकमेकांची स्तुती झाल्यावर त्यांनी प्रस्थानाची तारीख तय केली. वनाजी माहेलकासोबत पुढं जायचं. करमाळ्यात माहेलकाचं शाही स्वागत करायचं. रावरंभा तेथे पोचल्यावर दोघांनी पुण्याकडे प्रस्थान ठेवायचं, असं रावरंभांनी नियोजन केलं होतं. राजाजी, हजरतांना याची खबर लागली तर? माहेलकानं शंका उपस्थित केली. तुम्ही भागानगरमधून बाहेर पडा, बाकी आम्ही सांभाळतो. रावरंभांनी तिला दिलासा दिला. तर माहेलकाचं समाधान झालं नाही. कुणाचे पंख कसे छाटायचे हे आम्ही इथे राहून चांगलंच शिकलो. त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका. रावरंभांचा रोख मीर आलमवर होता. रावरंभा माहेलका सही सलामत सुटल्यामुळे मीर अस्वस्थ होता. त्यातच पेशव्याच्या शादीला उमरा आणि रावरंभा सिकंदर जहांसोबत जाणार म्हणल्यावर मीरनं आकाश पाताळ एक केलं. अगोदर त्यानं रावरंभांविषयी कानभरणी केली. तो डाव सफल झाला नाही म्हणून त्यानं उमराविषयी गरळ ओकली. प्रस्थानाची तारीख जवळ आल्यावर त्यानं पुन्हा एकदा शादीला जाण्याची गळ घातली. बेगमला मध्यस्थी घालण्याचा त्यानं खटाटोप केला. हुजूर, मीरनं मुजरा करत निजामाला विनवणी केली. बोला आलम साहेब, किसकी शिकायत लेके आए हो. निजामानं पहिल्याच वाक्यात मीरची हजेरी घेतली. तसा तो लटपटला, पण हिया करून आता कसली दरखास्त. हेटाळणी केली. पेशवा के शादी में फर्जंद सिकंदर जहां के साथ और एक उमराव भेजना चाहिए. शहजादे सिकंदर जहांविषयी किती काळजी आहे असं दाखवण्याचा मीरचा प्रयास होता. क्यों? निजामाने त्याची उलट तपासणी घेतली. फर्जंद सिकंदर जहां अभी बच्चा है, उमरा ठहरा डरपोक. रही बात रावरंभा की, तो उसके दिल में क्या चल रहा है ये पूरा भागानगर जानता है. मीरने मुद्दामून संशय निर्माण केला. क्या चाल चल रहे हैं आप? निजामाने थेटपणे प्रश्न विचारला. नहीं, वो कुछ भी कर सकता है, उसका मुल्क है और पेशवा से उसका सियासी रिश्ता है. यह सवाल आपने पहले भी उठाया था. हाँ, उठाया था. मीर ने कबूली दी. क्या आप जाना चाहते हो पुणे? निजामानं त्याची ख्वाहिश ओळखली. हाँ, फर्जन के आसपास रहूंगा. हमने आपसे सिर्फ पूछा और आपने तो जाने की तयारी कर ली. मीर आलम ओशाळला. निजामानं सबुरीनं घेत त्याचा मनसुबा उधळून लावला. रावरंभा और उमर कौन संभालेगा? हाँ. निजामच्या या फैसल्यानं सारे उपाय खुलले आणि तो तिथून निघून गेला. माहेलकाच्या महालात प्रवासाची तयारी सुरू होती. रावरंभा जातीनं लक्ष ठेवून होते. अबलग घोडी मेणा सज्ज होता. अर्धा भटारखाना त्यांच्या दिमतीला होता. माहेलकाला 2 दिवसांच्या विरहानं अस्वस्थ व्हायला झालं. रावरंभांनी तिची समजूत काढली. छत्रपतीचा महाराष्ट्र पाहायचा आहे ना? संभाजी राजांच्या पराक्रमाची गाथा तिथले गडकोट सांगतील. मस्तानी बाजीरावाची इश्काची कहाणी पुण्यात गेल्याशिवाय कशी ऐकायला मिळेल? रावरंभांनी दाखवलेल्या या स्वप्नांमुळे तिच्या मनातील भीती काहीशी कमी झाली. तिनं आवेगानं रावरंभाला कवटाळलं. रामजी,
आम्ही महाराष्ट्रात गेलो नसलो तरी सह्याद्री पाहिलाय, तिथल्या वीरांच्या कथाही ऐकल्या. रावरंभांचा चेहरा प्रश्नांकित झाला. बाजीरावाची ती प्रेम कहाणी आमच्या हृदयात घर करून बसली. ती कशी काय? रावरंभांनी कुतूहलानं विचारलं. आमच्या रावांपेक्षा तो बाजीराव वेगळा असेल कसा? क्षणाचाही विलंब न करता रावरंभा म्हणाले, तुमच्यासारखी मस्तानी असल्यावर बाजीराव काळीच काढून का नाही हवाली करायचा? काळीच काढायची गरज नाही. त्या काळजात आम्ही घर बांधलं, ते आम्हाला मोडायचं नाही. काळजात बसलेली माणसं घराच्या उमऱ्याच्या आत येत नाहीत, आणि उमऱ्याच्या आत घरात वावरणारी माणसं काळजात घर करतीलच असं नाही. माहेलका हा प्रेमाचा इतिहास आहे. रावरंभांनी माहेलकाला स्वप्नाच्या नगरीतून जमिनीवर आणलं. रावजी, एकदा का मनात घर बांधलं ना, मग बाकीच्या बांधकामाची गरजच उरत नाही. माहेलकाजी, या आलम दुनियेतील हर एक प्रेम कहाणी शोकांतिका आहे. शोकांतिका दुनियेसाठी असेल, आम्ही त्याला इतिहास मानतो, आणि हा इतिहास प्रेमवीरांसाठी धर्मग्रंथ असतो. माहेलकानं निष्ठेनं प्रेमाची बाजू लावून धरली. या प्रेमाच्या इतिहासाला या दुनियेत काही किंमत नाही. ही जगाची रीत आहे. जगाची रीत कधीपासून पाळायला लागले तुम्ही रावजी? माहेलकानं आश्चर्य व्यक्त केलं. भीती आहे मला. कसला डर रावजी? कहीं अपनी प्रेम कहानी का शोकांत न हो. कौन सी कहानी और कौन सा इतिहास लिखना है, यह इंसान नहीं वक्त तय करता है. एक बार समय ने फैसला किया तो किसी की भी नहीं चलती. माहेलकानं आपलं तत्वज्ञान सांगितलं. पण आपल्या प्रेम कहाणीला प्रेमाच्या इतिहासात एक पान सुद्धा मिळेल का नाही याची शाश्वती नाही. रावरंभांनी नकारात्मक विचार मांडले. रावजी, एक ओळ जरी लिहिली गेली ना, तरी सुवर्ण अल्फाजमध्ये असेल. माहेलकाचा विश्वास 7व्या आसमानावर होता. तिनं डोळ्याच्या कडा पुसल्या आणि म्हणाली, राजाजी, जो रिश्ते गहरे होते हैं वो अपनेपन का शोर नहीं मचाते. हे हृदयस्पर्शी नातं काळजाच्या तळाशी निवांतपणे निजलेलं असतं. एक वेळेस समुंदर ढवळून काढल्यावर मोती रत्न सापडतील, पण मनाच्या खोलीचा थांग लागायचा नाही. शायरी वाटायची तुम्हाला? माहेलकानं शंका व्यक्त केली. आपके जबान से निकला हर अल्फाज शायरी तो होता है हमारे लिए. रावरंभाने तिचं गुणगान गायलं. तुमच्या या असल्या आरती ओवाळण्याची आदत झाली आम्हाला, पण आम्ही इतके पाक नाहीत रावजी. पाक आणि नापाकाचा सवालच नाही. आमच्यासाठी तुमची हर हरकत पाक. रावरंभांचा स्वर दाटला. माहेलका त्यांना सावरत म्हणाली, आम्ही जाणतो तुम्हालाही विरह परेशान करायला लागला. 2-3 दिन की तो बात है, और मैं कहाँ जा रही हूँ. एक घर से दूसरे घर. माहेलकाच्या या फुलपाखराच्या हृदयाचा त्यांना त्रास व्हायला लागला. आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर कसं व्हायचं? हाच विचार रावरंभांना जाळत होता. आपण किती बेटर होतो, आणि आपली ही अशी भित्री भागोबाई कशी झाली? मरणाच्या दारात आपणहून उभं राहिलं तर ते तोंड फिरवतं, आणि जेव्हा आपण त्याच्यापासून तोंड फिरवतो तेव्हा ते आपल्या पाठीमागं हात धुवून लागतं. अशीच अवस्था रावरंभाची झाली होती. एकटा जीव होता त्यावेळी किती लढाया मारल्या. सुलतान खफा झालेला असताना दुश्मनाची गर्दन कापून तलवारीवर मिरवली. पण माहेलकाशी जीव जडल्यापासून आपलंही काळीज फुलपाखराचं झालं, असं ते वनाजीला बार बार सांगत. त्यांना आपल्या जीवापेक्षा माहेलकाच्या जीवाची काळजी अधिक होती. त्यातूनच रावरंभाच्या मनात भीती उगवली होती. सेवक दाराशी येत म्हणाला, तयारी झाली आहे सगळी, या तुम्ही मागून, आम्ही होतो पुढे. माहेलकानं काळीज धीट करत रावरंभांना सावरलं. दुपारी जाण्याचा बेत होता. 3रा प्रहर झाला. रावरंभाच्या काळजीत आणखीच भर पडली. वनाजी आत येत म्हणाला, रावजी, मेणा तयार आहे. माहेलकानं सामान सुमान तयार ठेवलं होतं. ती चालू लागली. वनाजीची पावलं वळली. रावरंभा काही जागचे हल्ले नाही. आज नाही, कल प्रस्थान ठेवा. रावरंभाच्या या आदेशाचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं. समधी नेटनेटकी तयारी झाली आहे. वनाजीनं पुन्हा आपल्या मोहिमेची खात्री दिली. प्रश्न तयारीचा नाही वनाजी, रावरंभा उत्तरले. मग काळजी वाटते का राजांना कसली? माहेलकाचा सवाल. आपण भागानगरच्या बाहेर पाऊल ठेवाल तर अंधार दाटेल.
रावरंभांनी खुलासा केला. वाटचालीतल्या सगळ्या पाडावाची खात्री झाली आहे. तसे निरोप धाडले. सगळ्या मुक्कामच्या गावातील पाटलांना. इनमिन 3 मुक्काम पडतील. चौथ्याला करमाळा गाठू. वनाजीनं आपली जबाबदारी चोख असल्याचं पटवून दिलं. सकाळी जल्दी निघा. एवढं बोलून रावरंभा अंतःपुरात गेले. माहेलकानं वनाजीच्या तोंडाकडे पाहत मान हलवली. वनाजीला इशारतीचा अर्थ उमगला. चला रे, आज रईत झालं. उद्या पहाट निघू तांबडं फुटायच्या आधी, वनाजी म्हणाला. तोंड वाकडी करत सैनिक सामान सुमान गाडीतून खाली उतरवू लागले. सगळ्या गाडी खाली करताल आणि उद्या भरायला वकूत लावाल, वनाजी समजुतीनं बोलला. नाही जी, सेवकांनी जबाब दिला. आजची मोहीम उद्यावर ढकलल्यानं मेहरुनिसा कमालीची खुश होती. माहेलकानं अंतपुरात जाऊन रावरंभांची मनस्थिती जाणून घेतली. माहेलकाला पाहताच त्यांना हुंदका अनावर झाला. इतका हळवेपणा काही कामाचा नाहीये का राजा? थोडा वेळ ते काहीच बोलले नाही. का? बाईनं लढायचं आणि मर्दानं रडायचं नाही, ही जगराहाटी असेल, पण आम्हाला मान्य नाही. सवाल जगराहाटीचा नाही हुजूर. मग तुम्हाला पदाला शोभत नाही यार का? आम्हाला भावना नाही? तसं नाही. आपल्यासारखा कोमल हृदयी आणि पहाडी मर्दगडी आमच्या पाहण्यात नाही. सोबत केल्यानं मोहब्बत अंकुरते, पण हेही तितकंच खरं, ती विराहाच्या उन्हाळ्यात आणखी बहरते. मनात जवळ आलेली माणसं अंतरानं कितीही दूर असली तरी ती गरीबच. 3 दिवसात आपल्या मनात थोडीच अंतर पडणार आहे? माहेलकानं सवाल केला. दोघातील एका कोसाची दूरी ही हजारो योजने अंतर वाढवते. वक्त बड़ा ही सालिम होता है. रावरंभाने भीती प्रकट केली. इस वक्त मैं आपके बाहों में हूं, तो वक्त को मत कोसो. माहेलकाने विनोद करत वातावरण हलकं केलं. खरे तर तिची अवस्था ही रावरंभांपेक्षा वेगळी नव्हती. रात्रभर दोघांच्याही डोळ्याला डोळा नव्हता. पहाटे पहाटे साखर झोपेत असताना बांग कानावर आली. तशी माहेलकाला जाग आली. माहेलकासोबत वनाजी आणि खासा बंदोबस्ताचा रावरंभांनी इंतजाम केला होता. तांबडं फुटताच त्यांनी करमाळ्याच्या दिशेनं कूच केलं. तिकडे करमाळ्यात रावरंभांनी पाठवलेला खलिता मानसिंगाच्या हाती पडला. तो माहेलका येण्याची आतुरतेनं वाट पाहत होता. ती परांड्यात आल्याची खबर आली. तिच्या स्वागताचा त्यानं खासा इंतजाम केला होता. दिवस बुडायला लागल्यावर माहेलकाचं नगरवेशीवर आगमन झालं. मानसिंगानं आदेश सोडला. आमचे खास पाहुणे आलेत भागानगरातून. त्यांचा सन्मान खासा व्हायला पाहिजे. त्यांच्या उभ्या जिंदगीत असं स्वागत झालं नसलं पाहिजे. तजवीज करा. या आदेशासरशी स्वागताची फलटणच देवीच्या माळाकडे धावली. माहेलका करमाळा नगरीत प्रवेश करायला उत्सुक होती. तिला आबासाहेबांचं दर्शन घ्यायची घाई झाली होती. राजवाड्यातली हरेक वस्तू रावरंभांशी जोडली होती. त्यांच्या बालपणीच्या गोष्टी तिला जाणून घ्यायच्या होत्या. वनाजीचा मात्र भ्रमनिरास झाला. स्वागताला न वाद्य ना कोणी राजवाड्यातील व्यक्ती. समोरून येणारी हिजड्यांची फौज पाहून तो गांगरला. मानसिंगाची कर्तृत्व असेल, त्यांना अंदाज बांधला. पुढे होत त्यांनी हिजड्यांना अडवलं. कोणीकडे निघालात? खास मेहमानांची मेहमान नवाजी करायला, हिजड्यांच्या मोरक्यानं उत्तर दिलं. हा बाईसाहेबांच्या अपमानाचा बेत आहे त्यांचा. वनाजीची खात्री पटली. काय करणार हायसा? चढ्या आवाजात त्याने हिजड्यांना विचारलं. आमच्या मोहल्ल्यात येऊन जायचंय बाईसाहेबांना. खबरदार, पुढे बोलाल तर जीभ हासडून हातात देईन. वनाजीनं हिजड्यांना दम भरला. धाकटे मालक मानसिंग साहेबांचा हुकूम आहे. असं वाटलंच. त्यांचीच ही करामत असणार. राजाजी म्हणत होते, अखेर तसंच घडलं. वनाजीनं त्यांना सुनावलं. हिजडे पुढे होत वाट काढू लागले. मागं फिरा नाही तर एकेकाची छाटून टाकीन. वनाजीच्या धमकीनं त्यांचा थरकाप उडाला. माहेलका कमला भवानी मंदिराचा कळस निहाळत होते. ते पिवळे धमक कळस मावळतीच्या उन्हात आणखी सोनसळी भासत होते. मंदिरासमोरील बारवेवर हत्तीची मोठ सुरू होती. त्या गोष्टीचं तिला अप्रूप वाटलं. कुरकुरणाऱ्या त्या मोठेच्या चाकाकडे ती बारीक लक्ष ठेवून होती. निरागस चेहऱ्यानं ते कुतूहल पाहत होते. पालखीचे भोई थोडे थकल्यानं मटकन खाली बसून विसावा घेत होते. बैलगाडीच्या जूला गाड्या घोडे सोडायचे की नाहीत असा काहीच हुकूम नसल्यानं थकली भागली जनावरं दम काढीना.
माहेलकाकडे गेला. तिची नजर त्या मोटेवरच खेळलेली. "आईसाहेब," असं म्हणत त्याने आवाज दिला. तरीही तिच्या पाहण्यात जराही खंड पडला नाही. मग त्यानं आवाज वाढवत हाक दिली, "बाईसाहेब." तशी तिनं नजर वळवली. वनाजीला पाहताच तिला आनंद झाला. "अच्छा हो गया आप आ गए." मोटेकडे बोट दाखवत ती म्हणाली, "ये क्या चीज है?" "बाईसाहेब, याला मोठ हत्तीची मोठ." माहेलकाला वनाजी काय हत्तीनं विहिरीतून मोठे वाटे पाणी उपसून नळावाटे सोडायचं. राजवाड्यात माहेलका म्हणाले. भागानगरात पाण्याचं दुर्भिक्ष होतं. निजामाच्या राजवाड्यात तेवढी पाण्याची कमतरता नव्हती. म्हणून माहेलकाला, "भाईसाहेब, आज अमावास्या आहे, त्यामुळे आपल्याला कोणी घ्यायला नाही आलं. आज मुहूर्तच नाही नगर प्रवेशाचा." "कसला मुहूर्त?" राहून विचारलं. "शुभ घडी नाही आज." समजलं, पण मुहूर्ताची भानगड तिला उमगेना. आजची रात्र इथंच घालवावी लागेल. "अरे टाकारा इथं पठारी, त्या तिथं तंबू ठोका. बाईसाहेबांचा इंतजाम मंदिरात करतो." असं सेवकांना सांगून त्यांना तिथून काढता पाय घेतला. राजाजी सांगतात ते हेच मंदिर का? माहेलकानं जवळ येत विचारलं. हा बाईसाहेब, आपल्याला तिथंच जायचं. आम्हीच तुम्हाला म्हणणार होतो." वनाजीच्या विचारावर माहेलकानं सहमती दर्शवली. वनाजीला काय करावं ते सुचेल. राजवाड्यात जाऊन आबासाहेबांच्या कानावर ही गोष्ट घालावी लागेल. त्याआधी बाईसाहेबांची आरामाची तजवीज करावी, असा त्याच्या डोक्यात विचार आला. मंदिराची ती भव्य गोपुरे, उंचच उंच दीपमाळा, जवळ जात माहेलकाने तो नजारा डोळ्यात साठवला. अंधार दाटल्यानं त्या पेटत्या दीपमाळा मनोहारी भासत होते. मंदिरात जाऊन माहेलका नतमस्तक झाली. ती बराच वेळ काहीतरी पुटपुटत होती. पुजाऱ्यानं तिची खणा नारळानं ओटी भरण्यासाठी हात पुढे केला. माहेलका काही घेईना. त्यावर पुजारी म्हणाला, "रिवाजे बाईसाहेब, ओटी भरली की त्या बाईची कूस उजवते लवकर." त्या माहितीनं माहेलका लाजली. वनाजीही हसला. मंदिराच्या मागच्या बाजूला शकनावतीला लोक कौल लावित होते. माहेलकाला कुतूहल वाटलं. ती म्हणाली, "ये क्या है?" "जागा आहे बाईसाहेब. या दगडावर हात ठेवायचा, मनात नवस बोलायचा. तो पुरा होणार असेल तर हा दगड उजवीकडे फिरतो, आणि काम होणार नसेल किंवा अडचणीचं असलं तर डावीकडे गुढी मिळते." तिलाही कौल लावण्याचा मोह झाला. ओटीतला नारळ तिनं सेवकाकडे दिला. डोळे झाकून तिने शकनावतीवर हात ठेवून गुढी मागितली. मनात काही पुटपुटली. सर्वांच्याच नजरा त्या शकनावतीवर खेळल्या. "आई जगदंबे, बाईसाहेबांना उजवा कौल दे." वनाजीनं प्रार्थना केली. कुठलाच कौल मिळेना. पुन्हा एकदा ती मनोकामना बोलली. पुन्हा गुढी मिळेना. पुजाऱ्यानं पुन्हा हात ठेवायला लावला. "आई, मनाचा अंत पाहू नको ग. तुझ्या या भक्ताला उजवी गुढी दे." माहेलकानं शकनावती गर्कन उजवीकडे फिरली. वनाजीनं गजर केला, "आई राजा उदो उदो." माहेलकाला पुन्हा कौल लावण्याचा मोह झाला. तिनं पुन्हा मनोभावे हात ठेवला, पण पुन्हा तोच प्रकार. कुठलीच गुढी मिळेना. थोड्या वेळानं तो दगड डावीकडे सरकला. माहेलकाचा चेहरा खरकन उतरला. "क्या सच होता है ये?" वनाजीला तिनं विचारलं. "लोकांची श्रद्धा आहे बाईसाहेब. थोरल्या रावरांबा साहेबांपासून चालत आली." वनाजीच्या या माहितीनं माहेलकाच्या काळजीत भर पडली. ती उठून चालती झाली. वनाजीच्या लक्षात आलं, "भाईसाहेब, लोक लय आडगी असतेत. एकेकाचं दोन करून सांगतेत. नवस सायस करून कुठं जगराहाटी चालते का? अहो, तसं असतं तर मोगलशाही कधीच बुडवली असती नवस करून आम्ही." वनाजी आपल्याला मानसिक आधार देतोय हे तिनं ओळखलं. तरी तिला खोट्या सांत्वनानं समाधान वाटलं. "भाईसाहेब, आप यहाँ आराम फरमाओ. मी राजवाड्यातून जाऊन आलो." वनाजीनं माहेलकाला देवीच्या माळावरील एका धर्मशाळेत आराम करायला सांगून किल्ल्याकडे कूच केलं. आबासाहेबांना सांगून माहेलकाचं शाही स्वागत करायला लावण्याचा त्याचा बेत होता. मात्र भागानगरातून रावरंभांनी केलेला पत्रव्यवहार जानोजी राजांपर्यंत पोचलाच नव्हता.
वनाजी किल्ल्याच्या दिंडी दरवाजात गेला. तिथं त्याची वाट रोखण्यात आली. कुणाला अडवतोय रे दीड दमडीच्या? आमचा अवधा तुझ्या ध्यानात नाही का आला? वनाजी सेवकावर डाफरला. तुम्हाला किल्ल्यात जाता नाही यायचं. किल्ल्याच्या दरवाजावरील सेवकानं वनाजीला सांगितलं. का तू ठरवला का तुझ्या बानं? वनाजी संतापला. बाचा नाही, किल्लेदाराचा हुकूम. सेवकानं स्पष्टीकरण दिलं. आमच्याच घरात जायला अडवणारा तो कोण? नाही सोडता यायचं. सेवकानं आपली मजबुरी सांगितली. आता त्या भोरट्या किल्लेदाराचा हुकूम आणून आम्ही आज जायचं का? वनाजीच्या प्रश्नावर सेवक काहीच बोलला नाही. वनाजीही ओळखून चुकला. हा मानसिंगाचाच कावा असेल. या शिपायाशी भांडून काहीच हाशील होणार नाही. दरवाजावरून मागे फिरला. काय इलाज करावा काही सुचेना. त्याच तंद्रीत त्यानं घोड्याला टाच दिली. देवीचा माळ करमाळ्याच्या पूर्वेला. तिथल्या धर्मशाळेत वनाजीनं माहेलकाची व्यवस्था केली होती. मानसिंगानं जानोजींची आणि वनाजीची भेट होणार नाही असा इंतजाम केला होता. किल्ल्यात जाता न आल्यानं वनाजी माळावर येऊन चिंतातूर बसला होता. माहेलकानं जवळ जात विचारलं, काही मुश्किल मसला आहे का? अजी नाही बाईसाहेब, उगाच बसलोय. नाही कंटाळलो. वनाजीनं सारवासारव केली. ती माहेलकाच्या नजरेतून सुटली नाही. आता तुम्हाला भुका लागल्या असतील, इंतजाम करतो काय, असं म्हणत त्यानं विषय टाळला. बाहेर आल्यावर त्याला मंदिरातली घंटा घणघणायला लागल्याचं कानावर आलं. तशी त्याच्या डोक्यातही घंटा वाजली. आरतीला राजवाड्यातलं कोणी ना कोणीतरी आलं असेल. त्याच्याकडे निरोप धाडू या निश्चयानं वनाजी कमला भवानीच्या मंदिराकडे निघाला. माहेलकाची करमाळ्यात होत असलेली अवहेलना त्याला पाहावत नव्हती. मंदिरातल्या आरतीला झालेली गर्दी पाहून वनाजी सुखावला. 2 पावलं पुढं चालून गेल्यावर त्याला देवदर्शन झाल्यासारखं झालं. आता आपला वनवास संपला अशा भावना त्याच्या हृदयाच्या तळात उठायला लागल्या. भिकाऱ्याकडे देवाना एक घास मागावा आणि त्यानं पंचपक्वान्नाचं ताटच समोर द्यावं असं झालं. वनाजीची गत अगदी तशी झाली. आबासाहेबांना आरतीला पाहून आता त्याला किल्ल्याची वाट प्रशस्त वाटायला लागली. तो जानोजीजवळ गेला. जानोजींना वनाजी अचानक असा समोर आलेला पाहून नवल वाटलं. निरोप नाही, खबर नाही, असा एकाकी कसा? सगळं ठीक आहे ना आमच्या हिम्मत बहादरचं? जानोजींचे शेकडो प्रश्न वनाजीवर बाणासारखे आदळले. सारी हकीकत सांगतो, पण आधी आपल्या मेहमानाला राजवाड्यात न्या. वनाजीनं गळ घातली. कोण मेहमान? जानोजींचा प्रश्न. जी माहेलकाबाई. वनाजीच्या उत्तरानं जानोजी विचारात पडले. त्यांना रावरंभाने सांगितलेली कहाणी आठवली. ती इथं कशी? जानोजींनी जाब विचारला. रावजींनी पाठवलंय आपल्या भरोशावर. हे ऐकून जानोजी थोडे थंड पडल्याचं पाहून वनाजी म्हणाला, पुण्यात पेशव्याची शादी आहे, तिकडे जायचंय. असं असं. मग इथं धर्मशाळेत काय करताय? राजवाड्यात या. वनाजीचा आनंद गगनात मावेना. जी पण मानसिंगानं वाट अडवली. वाट अडवणारा तो कोण? शाही स्वागत करा पाहुण्यांचं. जानोजींनी आदेश सोडला. पेशव्याच्या लग्नाला 3 हफ्ते बाकी होते. वाटचालीतील पंधरवडा उलटणार होता. म्हणून भागानगरात निजाम अलीच्या राजप्रसादात लगबग सुरू होती. फर्जंद सिकंदर जहां हर तऱ्हेची तयारी करून घेत होता. कंदहाराहून आणलेला हार, काबूलचा अत्तर, दिल्लीच्या बादशाहकडून आलेला खासा पेहराव त्यानं सोबत घेतला. निजाम अलीच्या श्रीमंतीनं पेशवे दरबार दिपायला हवा असा त्याचा अट्टहास होता. आज तो पुण्याकडे कूच करणार होता. सारा दरबार लगबगीत होता. लग्न पेशव्या घरी असलं तरी निजाम घरीच लगीन घाई चालली होती. फर्जंद सिकंदर जहाचाही स्वतःचा जनानखाना होता. तो त्याला पुणे सफरीत सोबत हवा होता. पण निजाम अलीचा त्याला सक्त विरोध होता. रावरंभाला सांगून अब्बूजानला मनवता येईल अशी सिकंदर जहाची अटकळ होती. तो रावरंभाचीच वाट पाहत होता. दोघांच्या वयात फार अंतर नव्हतं, म्हणून त्यांचं जुळत होतं. डौलदार चालीत रावरंभा फर्जंद सिकंदर जहां समोर उभे टाकले. मुजरा करत त्यांनी हुकूम फरमाय अशी आज्ञा मागितली. अरे रावजी, आम्ही केव्हाची वाट पाहतोय तुमची. जी देरी झाली, आज्ञा करावी. रावरंभा आदेशाची वाट पाहू लागला. पेशव्याच्या शादीला 1.5 महिना मोडेल. हा फर्जंद साहेब, एकदम बराबर. रावरंभांनी पुस्ती जोडली. मग तोवर आम्ही काय रोजा करायचा? सिकंदर जहाच्या या बुचकळ्यात टाकणाऱ्या सवालानं रावरंभा गांगरलं.
तुमचा तर मागच्याच महिन्यात झाला, आता तो परत कसा येईल? अहो रावजी, हजरतांनी आम्हाला जनानखाना सोबत न्यायला मना केलंय. अच्छा, हा मसला आहे तर. तुमच्याशिवाय दुसरं कोणाकडेच याचा हल नाही. सिकंदर जहाने आर्जव केला. जनानखान्याचं लटांबर कशाला घ्यायचं पाठीवर? अहो आपलाच इलाका आहे, तुम्हाला कसली कमी म्हणून पडायची नाही. रावरंभांनी विश्वास दाखवला. आपण लाख इंतजाम करा, पण आम्हाला जनानी औरतच चाहिए. सिकंदर जहाने आपला निर्धार सांगितला. मोहब्बत झाली का काय कोणत्या बेगम सोबत? रावरंभांनी छेडलं. तसं समजा हवं तर, सिकंदर जहा बिनधास्तपणे उत्तरला. 2 दिवसापूर्वी सिकंदर जहाची स्वारी जंगलाजवळून चालली होती. तो निजामशाहीचा काफिला पाहिल्यावर पाणवठ्यावरच्या स्त्रिया मुली पळाल्या, पण एक 13-14 वर्षाची युवती निडरपणे आपली घागर भरत होती. पाणवठ्याकडे निघालेला सिकंदर जहा तिला पाहून थबकला. क्या हसीन चीज बनाई है खुदा ने. त्याच्या तोंडून आपसूक चंद अल्फाज बाहेर पडले. तो तिच्या रोखानं चालू लागला. सिकंदर जहाची दखल न घेता ती आपल्या कामात मग्न होती. आपल्याला ही लडकी काहीच किंमत देत नाही असं लक्षात आल्यावर त्यानं तिची वाट अडवली. ती वाट काढत पुढे निघाली. सिकंदर जहा पुन्हा गुस्सा करत आडवा आला. क्या है? त्या मुलीनं रागातच विचारणा केली. प्यास लगी है तो सामने जाओ, पूरा तालाब पड़ा है. उस पानी से प्यास नहीं मिटने वाली, तो फिर समुंदर में जाओ. तिनं भडकलेल्या अवस्थेत सल्ला दिला. वो भी हमें कम पडेगा. तो कपाळावर आठ्या पाडत त्या मुलीनं विचारलं. आपके घागर का पानी ही हमारी प्यास बुझाएगा. हमने सुना है आपके मजहब में पानी को ना नहीं कहते, और एक प्यासे को पानी पिलाने से पुण्य मिळता. सिकंदर जहाने तिला भावनिक केलं. पाण्यासाठी ओंजळ करून झुकलेला सिकंदर जहा तिला याचकाप्रमाणे वाटला. तिने डोक्यावरून घागर खाली घेत सिकंदर जहाला पाणी पाजलं. त्यानं वाकून शुक्रिया अदा केला. ती निर्विकारपणे पुढे निघाली, पण सिकंदरने तिचा हात पकडला. ती गुस्सात मागे वळली, पण तोल गेल्यानं डोक्यावरील घडा खाली पडला. तमीज नाही आपको? तिनं गाली दिली. त्याला तिचा राग आला, पण त्यानं तो गेला. तुम्ही आम्हाला ओळखलं नाही म्हणून असं बोलता. सिकंदर जहा तोऱ्यात बोलला. तुम्ही कोणी का असे ना, मला त्याच्याशी काय कर्तव्य? मी या सल्तनतीचा वारस. सिकंदर जहा चेहऱ्यावरील भाव तसूभरही ढळू न देता ती बाणेदारपणे म्हणाली. बादशाह है तो क्या हुआ, वो मालिक तो नहीं होता. मला काय तुमचा डर? ए लडकी, मी तुला आत्ता उचलून ने जनानखान्यात टाकेल. अशानं थोडीच मी तुमची बेगम बनेन. माझ्या शरीरावर अधिकार गाजवाल, पण मनात तुम्ही माझे गुलाम राहाल. ती असं म्हणताच सिकंदर जहाने तिचा हात सोडला, पण नाद नाही. हिला हासिल करायचंच असा त्यानं चंगच बांधला. तो दुसऱ्याच दिवशी तिच्या घरी गेला. 5-10 झोपड्यांची ती हिंदू वस्ती. सिकंदर जहाला पाहताच ते सारे रानात पळाले. निजाम सैन्यानं त्यांना पकडून आणले. त्या मुलीचा बाप सिकंदर जहापुढे करुणा भाकीत होता. गलती झाली पोरीकडून, माफी द्या. आम्हीच तुमच्यापुढे हात पसरतो, भीक मागतो. सिकंदर जहाने याचना केली. या मुलकाचा मालिक आणि आपल्यासारख्या फाटक्या माणसापुढे हात पसरतो, हे त्या मुलीच्या बापाला पटेना. म्हणून तो म्हणाला, हुजूर, गरीबाला नका खजील करू. मुलीचा बाप बोलला, हा, मला तिच्यासोबत निकाह करायचा. आम्ही पडलो गरीब, मजहब अलग, ही शादी कशी व्हायची? आम्ही बेगम करू तिला. सिकंदर जहाच्या या बोलण्यानं वस्तीमधल्या लोकांच्या तोंडाला पाणी सुटलं. फाटक्या झोपडीतली पोरगी बेगम झाल्यावर आपल्या मोहल्ल्याला चांगले दिवस येतील असं त्यांना वाटायला लागलं. त्यांनी फुलमतीच्या बापाची मनधरणी केली. गरीब बापाचे पांग फिटतील म्हणून तीही तयार झाली. सिकंदर जहा तिला राजप्रसादात घेऊन आला खरा, पण त्यांची अजून मुलाखतच झाली नव्हती. म्हणून तिला पुणे सफरीत सोबत घेण्याची सिकंदर जहाला इच्छा होती. कुणाच्या आठवणीत हरवलात हुजूर? रावरंभांनी सिकंदर जहाला छेडले. त्याने आपली कहाणी सांगितली. रावरंभांनी फुलमतीला पुणे सफरीवर नेण्याची निजाम अलीकडून इजाजत घेतली. पुरी तयारी झाली होती. सिकंदर जहा कमालीचा खुश होता. सर्वात पुढे अफगाणी घोडे, त्यामागे खेचरं, मध्यभागी सिकंदर जहाची शाही पालखी, त्यासोबत राजा रावरंभा, अशरफुल उमरा, सैनिक मंडळी
सर्वात मागे सामानाच्या बैलगाड्या, बाजार बुणगे, खानसामा अशा लवाजम्यासह पेशव्याच्या शादीसाठी भागानगरहून सिकंदर जहाने प्रस्थान ठेवलं. अर्ध भागानगर या प्रस्थानासाठी हजर होतं. हे निजामाचं वऱ्हाड 5-25 कोस जात नाही तोच दिवस बुडाला. तिथं पहिला मुक्काम पडला. सिकंदर जहां दिवस ढळण्याचीच वाट पाहत होता. फुलमतीसोबत त्याची मुलाकात होणार होती. तिच्या मनातून सिकंदर जहांविषयीचा राग काढण्याची कामगिरी रावरंभांवर आली होती. ती त्यानं व्यवस्थित पार पाडली. पण रावरंभा माहेलकाच्या आठवणीत व्याकुळ झाले. कधी एकदाचे करमायात जाऊन माहेलकाला भेटतो यासाठी त्यांचा जीव कासावीस होत होता. 1-2 मुक्काम असेच रेंगाळत गेले. प्रवासाला कसलीच गती नव्हती. रावरंभांना एक एक पल डोंगरासारखा भासायला लागला. एके दिवशी वाटचालीसाठी सज्ज असताना त्यांच्या हातात खलिता पडला. पुण्याची मोहीम सोडून तुम्ही असाल त्या अवस्थेत भागानगरात या. निजामाच्या एकाच ओळीचं फरमान रावरंभा बुचकळ्यात पडले. कशासाठी बोलवलं असेल? आम्ही माघारी गेलो तर माहेल का एकटीच राहील का सुगारून द्यायचा हा आदेश? त्यांना काहीच सुचेना. रावरंभा अस्वस्थ झाला. आत्ता तुम्ही ऐकलं माहेल का भाग 6.